लहानपणापासूनच आपल्या घरात जेव्हा जेव्हा शुद्धतेचा विषय निघाला किंवा आरोग्याची काळजी घ्यायची वेळ आली तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव कोणतं आलं बरं? तर ते म्हणजे डाबर. आजारपणात मधाचं चाटण असो किंवा हिवाळ्यात च्यवनप्राश असो की शुद्ध तुपाचा दिवा, आता काही आलं तरी डाबर. 100% नॅचरल आणि प्युअर मानून आपण पिढ्यानपिढ्या ज्या ब्रँडवर डोळे झाकून विश्वास ठेवला, तो विश्वास खरंच 100% खरा होता का? की लहानपणापासून आपण केवळ एका आकर्षक जाहिरातीवर आणि शब्दांवरच विश्वास ठेवत आलोय? पण याच विश्वासाला मोठा धक्का देणारा निर्णय समोर आलाय. आता तो नक्की काय आहे, चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. देशातील अन्न सुरक्षेवर लक्ष ठेवणाऱ्या FSSAI ने डाबरच्या 100% शुद्ध म्हणजेच 100% प्युअर असा दावा करणाऱ्या प्रमुख उत्पादनांवर कारवाईचा बगडा उभारला आहे. आता FSSAI न डाबरच्या डाबर हनी मधील काही विशिष्ट बॅचेसवर, त्याचबरोबर डाबर 100% प्युअर तूप आणि शुद्धतेचा दावा करणाऱ्या काही इतर हेल्थ प्रोडक्ट्सच्या विक्री आणि जाहिरातींवर तात्पुरते निर्बंध आणले आहेत. या उत्पादनांवर कंपनीनं लावलेले 100% प्युअरचे लेबल आता थेट संशयाच्या भोवऱ्यात सापडले. पण प्रश्न असा पडतोय की नक्की बंदी का घातली गेली? FSSAI चे असे कोणते कडक नियम आहेत जे डाबरच्या या उत्पादनांनी मोडले आहेत? तर पहिलं म्हणजे 100% प्युअर आणि नॅचरलचे कडक नियम. FSSAI च्या ऍडव्हर्टायझिंग अँड क्लेम्स रेग्युलेशन 2018 नुसार कोणत्याही उत्पादनांवर 100% प्युअर असा दावा करण्याआधी अतिशय कडक मानकं आहेत. जर कोणतीही गोष्ट शेतातून निसर्गातून थेट ग्राहकांपर्यंत न पोहोचता त्यावर फॅक्टरीत थोडी जरी प्रोसेसिंग आली किंवा त्यातील मूळ घटकांमध्ये जर बदल झाला तर तिला कायद्यानुसार 100% प्युअर म्हणता येत नाही आणि असा दावा करणं म्हणजे ग्राहकांची दिशाभूल करणं आहे असं मानलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः मध आणि तुपामध्ये शुगर सिरप म्हणजे C3C4 सिरप किंवा इतर घटकांची सूक्ष्म भेसळ तपासण्यासाठी आता NMR म्हणजेच न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स ही आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रगत चाचणी ही वापरली जाते. आता FSSAI च्या तपासणीत या उत्पादनांमधील शुद्धतेचा दावा आणि प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष रिपोर्ट याच्यात तफावत आढळून आल्याचा संशय. तिसरी गोष्ट म्हणजे लेबलिंग मधील विसंगती. सामान्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रोडक्ट आतून जितकं शुद्ध आहे त्यापेक्षा मोठा दावा पॅकेटच्या बाहेर केला गेला आहे आणि हाच FSSAI च्या नियमांचा थेट भंग आहे. यामुळे FSSAI न डाबरला जो शो कॉस्ट नोटीस बजावून 15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण आणि सर्व मान्यताप्राप्त प्रयोगशाळांचे चाचणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर अहवाल येत नाही तोपर्यंत पॅकेजिंग मधील स्पष्टीकरण मिळेपर्यंत संबंधित बॅचेसच्या विक्रीवर आणि 100% प्युअर अशा जाहिरातींवर रोख लावली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दंडात्मक कारवाईचा इशारा देखील दिलेला आहे. जर कंपनीनं दिलेला अहवाल अपुरा किंवा असमाधानकारक ठरला तर FSSAI कडून मोठा दंड हा त्यांना ठोकला जाऊ शकतो. तसेच कंपनीला त्यांच्या सर्व बाटल्यांवरून 100% प्युअर हे शब्द कायमचे हटवून नवीन लेबल म्हणजेच रिलेबलिंग करावं लागणार आहे. आता हा विषय फक्त एका कंपनीचा किंवा एका ब्रँडचा नाहीये, तर रोज सकाळी आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपण स्वयंपाकघरात ज्या गोष्टी वापरतो त्या विश्वासाचा आहे. पॅकेटवर चमकणाऱ्या 100% प्युअर या शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी आपण ग्राहक म्हणून जागरूक आहोत का? या ब्रँडवर आपण लहानपणापासून विश्वास ठेवला त्याबद्दल समोर आलेल्या या कारवाईवर तुमचं काय मत आहे? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका.